जे मनसेचे पूर्वीचे होते त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वांनी काल मला विनंती केली की आम्ही सर्व राजीनामे दिलेले आणि आमच्यावरती अवलंबून असलेले कार्यकर्ते आम्ही एकत्र जमणार आहोत, आम्हाला मार्गदर्शन करा, दिशा द्या की पूर्वीचे जे पक्षाचे लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या असलेल्या कमेंट करून लोकांना सतवण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आपला एकजुटीचा एक मेळावा निर्धार मेळावा करूया, त्या दृष्टीने आजचा मेळावा झाला। तत्पूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी बोलला आता मनसे सोडल्यानंतर आपण अन्य पक्षात न जाता आता सत्तेमध्ये जाऊया, सत्तेतला पक्ष कोणता निवडायचा ते कार्यकर्ते प्रत्येक तालुक्यातले कार्यकर्ते एकत्र येऊन बसणार आहेत आणि ते मला सांगतील आणि आम्ही त्याची चर्चा करू। आता हे जेव्हा आलेले सर्व मनसेच्या आता या झालेल्या बैठका, निरीक्षकांनी घेतलेल्या बैठका आणि ही झालेली मीटिंग, यामध्ये सर्व मनसेचे 80% जास्त कार्यकर्ते हे आज या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आलेले आहेत। जे 20% कार्यकर्ते आम्ही निर्माण केलेले म्हणत आहेत त्यांनी 20 तरी माणसं दाखवावीत। जी एकंदरीत तुम्ही पक्षाचा राजीनामा दिला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 4 डिसेंबरचा जो दौरा आहे त्या दौरा त्याची चौकशी आणि त्याच्यानंतर आपण केलेली माहिती मागितली होती, त्यानंतर अशी माझ्याकडे कोणती माहिती नाही, पण मी गेल्या वर्षभर कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात जात नव्हतो। त्यामुळे पत्रामध्ये एकच दिलेलं आहे की कोणताही संबंध पक्षाशी नाही आहे, पण हक्कलपट्टी बिकलपट्टी असा नाही आहे। आणि जरी सत्तेत गेलो तरी जो प्रश्न आहे त्या सत्तेत जाऊन त्यांच्याकडून आम्ही चौकशी लावू आणि चौकशीतून आम्ही समाधान घेऊ। साहेब, अजितदादांच्या पक्षात जाणार असं फार मोठी चर्चा ऐकायला येते। आता लोक चर्चा करतायत, काल माझ्याकडे किरण सामंत येऊन गेले, त्यामुळे किरण सामंतकडे जातात म्हणून चर्चा करतायत। शेवटी कार्यकर्ते काय सांगतील, पदाधिकारी काय सांगतील त्याच्यावरती आमचं पुढचं भविष्य कशावरती आहे काय आहे ते लोक आम्ही तिथे ठरवणार आहोत। किती दिवसात ठरवणार? या 15 दिवसात ठरेल आणि 15 दिवसाच्या आतच प्रवेश होईल। आंगणेवाडीच्या मुहूर्तावर काही निर्णय होईल का? आता बघूया कोण कधी तारीख देतात त्याच्यावरती, जे आमची ठरल्यानंतर त्याचे जे नेते आहेत ते आम्हाला कधी तारीख देतील, पण प्रवेश मात्र जिल्ह्यातच करणार।